जनतेला हे माहीत असायला पाहिजे की ते सिम्बॉयसिस ही कोणाची आहे, ही संस्था कोणाची आहे. ही संस्था एका प्रायव्हेट माणसाची आहे. पुण्याला जर त्या फॅकल्टीची जर 5 लाख रुपये फीस असेल तर इथे त्याच फॅकल्टीमध्ये 10 लाख रुपये वसूल केलं जाते. शहरातल्या मुलांना ॲडमिशन द्यायच्या वेळेस अजिबात ते देत नाही, फुल झाले असं म्हणतात. म्हणजे असा खोटारडेपणा यांनी केलेला आहे. इथे रोजगाराचा काही व्यवस्था नाही आहे. तर जे कारखाने आहेत ते पण बंद पडलेत. नमस्कार, मी रश्मी खेडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण पूर्व नागपूर या मतदारसंघात आलेलो आहोत आणि आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत. त्यांची ओळखच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहेत. नेहमीच समाजासाठी ते धावपळ करत असतात. सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रणी असतात आणि गेल्या कित्येक वर्षांपासून ते एक ज्येष्ठ नेते म्हणून, एक समाजसेवक म्हणून ते कार्य करत आहेत. समाजकारण ते राजकारण असा त्यांचा तो प्रवास राहिलेला आहे आणि आता त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांचं या निवडणुकीत काय विजन असणार आहे आपण जाणून घेऊयात. आता आपल्यासोबत दुनेश्वर दादा पेटे आहेत. दादा, तुमचं नवराष्ट्र नवभारतमध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप नमस्कार आपल्या सगळ्यांना, आपल्या दर्शकांना सुद्धा. नक्कीच दादा, आता ही जी निवडणूक आहे, तुम्ही आता कुठला मुद्दा घेऊन लढणार आहेत? काय विजन आहे या निवडणुकीत? मागच्या आपण 15 वर्षापासून बघतो आहे की इथे विधानसभेला जे आमदार आहेत ते आमदारांचं काम काही खूप चांगलं नाही. नागरिक काही खूप खुश नाहीत. काही प्रमाणात सिमेंट रस्ते बनले, काही ओव्हरब्रिज बनलेत, परंतु फ्लायओव्हर किंवा सिमेंट रस्त्यांनीच सगळ्यांचं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. पण नेमके जे प्रॉब्लेम्स होतात इथे, नेमक्या ज्या अडचणी होत्या लोकांना, इथे एक शाळा चांगल्या असायला पाहिजे मध्यमवर्गीय मुलांना, तर तिथे त्या शिक्षणाची व्यवस्था बिलकुल नाही आहे. महानगरपालिका भाजपकडे 15 वर्षापासून होती, पण ती 15 वर्षामध्ये असूनसुद्धा त्यांनी ज्या काही शाळा सुरू होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या शाळा बंद पडल्यात आणि नव्याने काहीच केलेलं नाहीत. अशा हा एक झाला. जे आमदार 15 वर्षाच्या पूर्वी मतं मागितले त्या स्मार्ट सिटीच्या डम्पिंग यार्डच्या खालती नावाखाली की आम्ही डम्पिंग यार्ड हलवू इथून, त्या डम्पिंग यार्डचं काहीच नाही झालं. उलट त्याच्यापेक्षा जास्त तिथं घाण झालेली आहे. त्याच्यामुळे लोकांचा आरोग्याचा विषय खूप मोठा प्रॉब्लेमॅटिक झालेला आहे. तर अशा अनेकशा अडचणी आहेत लोकांच्या. स्मार्ट सिटी आली इथे. स्मार्ट सिटीमध्ये मोठा एक फंड आलेला आहे. त्या फंडमध्ये इथे चांगलं व्हायला पाहिजे होतं, तर ते उलट नागरिकांचं नुकसान झालेलं आहे. तर नागरिकांचं नुकसान ते की त्यांच्या घरं तोडल्या गेलेत, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. आणि ज्या लोकांच्या जमिनी गेल्या त्या लोकांना काही कुठल्याही पद्धतीचा अवॉर्डसुद्धा मिळाला नाहीत. म्हणजे अशा अडचणी आहेत. इथे सिम्बॉयसिस एक कॉलेज झालेलं आहे, एक नरसिंहजी येत आहे. आपल्याला जनतेला हे माहीत असायला पाहिजे की ते सिम्बॉयसिस ही कोणाची आहे, ही संस्था कोणाची आहे. ही संस्था एका प्रायव्हेट माणसाची आहे. त्यांनी पण ते संस्थेमध्ये काम करतात. त्या संस्थेचं सिम्बॉयसिस नाव इथे नागपुरात यावं म्हणून यांनी त्या 105 एकर जागा त्यांच्या कॅम्पसला दिली, 1 रुपया प्रति फुटाप्रमाणे, ज्याचा त्या गरिबाला अजिबात फायदा नाही. तिथे 20 लाख रुपयाच्या खालती कुठलीच फीस नाही. की नागपूरच्या मुलांना कन्सेशन दिलं जाईल. हो, कन्सेशन दिल्या जाईल असं म्हणणं आहे, परंतु ॲक्च्युअल ते फॅक्ट वेगळीच आहे. पुण्याला जर त्या फॅकल्टीची जर 5 लाख रुपये फीस असेल तर इथे त्याच फॅकल्टीमध्ये 10 लाख रुपये वसूल केलं जाते आणि मग त्याला फिरवून 10% डिस्काउंट नागपूर शहरातलं दिलं जाते. हा एक मुद्दा. दुसरा, सोबत शहरातल्या मुलांना ॲडमिशन द्यायच्या वेळेस अजिबात ते देत नाही, फुल झाले असं म्हणतात. आणि ते डोनेशन किंवा ते 10% वाढवून घ्यायचे असे राहते त्यांना, तर त्याच्यासाठी ते विदर्भातून आलेला असा त्याचा ॲड्रेस चेंज करून त्याला ॲडमिशन देतात. म्हणजे असा खोटारडेपणा यांनी केलेला आहे. आणि उलट मला असं वाटतं की भाजपनी त्यांच्याकडनं पैसे घेतले असेल. 1 रुपये फुटाने त्याला जागा द्यायची, ते 5-7 हजार फुटाप्रमाणेच जागा आहे. ते असं काम निवड त्या महानगरपालिकेचं करोडो अब्ज रुपयाचं नुकसान करून घेणे असंच झालेलं आहे. इथे रोजगाराचा काही व्यवस्था नाही आहे. ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इथे एरिया आहे तिथे
चांगल्या कारखाने असायला पाहिजे होते, पण जे कारखाने आहेत ते पण बंद पडलेत. काही जे नवीन लागणार होते ते इलेक्ट्रिकच्या बिलाच्यामुळे जास्त असल्यामुळे ते इथून 60 किलोमीटर अंतरावर त्या MP मध्ये गेलेत, कुठे 100-125 किलोमीटरच्या अंतरावर छत्तीसगडला गेले. उद्योगचा मुद्दा काढला जाता तर इथे आपण पूर्व नागपूरमध्ये पाहिलं तर कळमना मार्केट मोठं मार्केट इथे आहे, त्यामुळे तिथे काही छोटे मोठे उद्योग येतील, काय तुमचं नियोजन राहणार आहे? किंवा मग आपण अवकाळी पाऊस जेव्हा आपण आला तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती कळमना मार्केटची काय स्थिती होते, लोकांचं शेतकऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, लोकांचं याच्यासाठी काय नियोजन केलं जाणार आहे? इथे अवकाळी पावसामुळे तर शेतकऱ्यांचं नुकसान होतेच होते, परंतु इथल्या आमदाराने जो अनियोजित विकास केला त्याच्यामुळे सुद्धा लोकांचा, शहरात राहणाऱ्या लोकांचा, पूर्व नागपूरच्या जनतेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. चांगल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये पाणी गेलं, त्यांच्या गाड्या मर्सडीजसारख्या मोठ्या मोठ्या गाड्या त्यांच्या खराब झाल्या, काही लोकांचे फर्निचर खराब झाले. इतकं पाणी म्हणजे 8-8, 10-10 फूट त्या घरात राहण्यासारखी व्यवस्था तर नव्हतीच. घराच्या बाहेर लोक निघालेत आणि त्यांच्या घरचा पेंट असेल, फर्निचर असेल, अशा सगळ्या वस्तू त्या खराब झाल्या, त्या फक्त यांच्या त्या अनियोजित विकासामुळे. आता कुठलीही आपण निवडणूक म्हटलं किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये हा मुद्दा घेऊनच चालतात किंवा सामान्य माणसांच्या ग्राउंड लेवलच्या आपण समस्या म्हणूयात, तो म्हणजे BSP फॅक्टर, म्हणजे बिजली सडक पाणी आपण त्याला म्हणूयात. तर आतापर्यंत पूर्व नागपूरच्या याच्यामध्ये याची स्थिती काय आहे आणि जर तुम्ही आमदार झाले तर याचं नियोजन काय असणार आहे? आताची स्थिती 15 वर्षामध्ये काही फारशी दुरुस्त झालेली नाही आहे. आता जे काही बघतो आहे की 2014ला माननीय पंतप्रधानांनी जे ब्रिजचं काम सुरू केलं होतं ते अद्यापही कंप्लीट झालेलं नाहीत. यांनी काही फ्लायओव्हर सुरू केले तर तेही इंटेन्शनफुली कुणाच्या तरी फायद्याचे व्हावे म्हणून, किंवा गरीब गरीब वस्त्या त्यांना दिसू नये म्हणून, किंवा मला असं वाटते की जे गरीब लोक काही छोटे मोठे दुकानदार रोडच्या कडेला लावायचे, त्यांचं नुकसान करण्याचं काम केलं. आज जो हजारो लोकांचा जो रोजगार तो हॉकर करायचे रोडच्या कडेला आपली दुकानदारी, ती सुद्धा त्यांनी बंद केली. ते कशासाठी? फक्त एखाद्या विशिष्ट बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी. म्हणजे अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. आता सातत्याने म्हणजे आपण इथे तुमच्या बोलण्यातून वाटतं की विकास काम बऱ्यापैकी झाले नाही असं आहे, पण सातत्याने आता तुम्ही तुमचा प्रवासच एक म्हणजे कार्यकर्ता म्हणून सुरू केलं, मग नगरसेवक आणि आता आपण विधान परिषदेचे. पण याच्यामध्ये तुम्ही सातत्याने नागरिकांच्या संपर्कात आहात, सातत्याने काम करत आहात, एक नगरसेवक म्हणून काम केलं, तर त्यांच्या ज्या समस्या आहेत ते तुम्हाला माहिती आहे, जाणून घेतल्या. आत्ताही तुम्ही प्रचारातून नागरिकांशी संपर्कात आहात, तर काय त्यांची सगळ्यात मोठी समस्या जाणवत आहे, काय भावना आहेत त्यांच्या? इथे सगळ्यात मोठी समस्या तर ती महागाईची आहे. त्या महागाईला काही इलाज नाही आहे, एवढी महागाई होऊन गेली. त्यांच्या ज्या नेत्री होत्या स्मृती इराणी, त्या यायच्या आणि इतके 400 रुपयाचं सिलेंडर, म्हणजे 50 रुपये सिलेंडर वाढलं की 25 रुपये सिलेंडर वाढलं. 350 असेल, 350 झालं तर किती बापरे वाढलं केलं. आणि 1000 रुपये झालं तरी काही नाही, तर त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. आज इथे रोजगाराची परिस्थिती इतकी दयनीय आहे की कुणाच्या हाताला रोजगार नाही आहे. महिलांची सुरक्षा अजिबात बिलकुल राहिलेली नाही आहे. इथे ह्या ज्या वस्त्या आहेत 60 वर्षाच्या पूर्वी, 50 वर्षाच्या पूर्वी तयार झालेल्या वस्त्या आहेत, त्या वस्त्यामध्ये अजिबात कुठेही ड्रेनेज सिस्टम राहिलेली नाही आहे. त्यांच्या गडर लाईन्स सगळ्या खराब झालेल्या. हा मोठा प्रश्न आहे. तरी ह्या 15 वर्षात लोकांना एखादा फ्लायओव्हर असेल, त्या फ्लायओव्हरचं काम सध्या नाही, परंतु त्यांना जे रेग्युलर त्यांची अडचण आहे त्या गडर लाईनमुळे, तर ती गडर लाईन त्यांची आधी पाहिजे होती. आता जी शाळा नाही, एखादा आता मेट्रो आली, मेट्रो ठीक आहे, ओके, मेट्रो पाहिजे शहराला, एक जागतिक दर्जाचं शहर होण्यासाठी मेट्रो आवश्यक आहे. परंतु त्याच्यानंतर त्या मेट्रोच्या सोबत इथं स्कूल, कॉलेजेस, ह्या इंडस्ट्रीज ह्या सगळ्या असायला पाहिजे. आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये किंवा नागपूरमध्ये ज्या काही वेदांता फॉस्कॉनसारख्या कंपन्या चिप बनवणारी कंपनी येणार होती, तर ती कंपनी त्या गुजरातचे इलेक्शन्स डोळ्याच्या समोर ठेवून तिकडे घेऊन गेले. टाटा एअरबस हा एक प्रोजेक्ट होता, सुरू होणार होता, तो प्रोजेक्टसुद्धा त्यांनी तिकडे घेऊन गेला, तोही गुजरातच्या निवडणुकीसाठी. हां, त्यांचा फायदा झाला तो,
त्यांनी इथून ते प्रोजेक्ट तिथे घेऊन गेले. त्यांच्या 100 सीट्स येणाऱ्या त्यांना 160 सीट मिळाल्या. परंतु ह्या महाराष्ट्राचं काय आहे, नागपूरचं काय आहे, विदर्भातल्या लोकांचं काय? विदर्भातले मोठे मोठे नेते आहे, गडकरी साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हे असे सगळे मोठे नेते असताना सुद्धा नागपूरवर असा अन्याय होतो. आज तुम्ही बघता, आता दिवाळी झाली, दिवाळीच्या 2 दिवसाच्या पूर्वी तुम्ही जर बघितलं असेल, पुण्यावरनं मुंबईवरनं लोक लोंढेचे लोंढे असे बॅग्स घेऊन, गाठोडे घेऊन आल्यासारखे आले विद्यार्थी. म्हणजे असं कुठं वाटत होतं की कुठल्या शहरातून लोक गावखेड्यात आलेत. म्हणजे अशी परिस्थिती रेल्वे स्टेशनची आणि बस स्टेशनची होती. अशा परिस्थितीनं, आणि एकीकडे म्हणायचं आपण खूप विकास झाला, आणि विकास काय, इथे कुठल्या नोकऱ्या आहेत, कुठली शाळा आहे. आज कुठली शाळा, चांगलं कॉलेज घ्यायचं असलं कुठलं, तर तुम्हाला पुण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे, मुंबईशिवाय पर्याय नाही आहे. आणि तुम्ही सांगता की विकास झाला. एक सिम्बॉयसिस आणलं, तर सिम्बॉयसिसचा फायदा मध्यमवर्गीयांना कोणता? आता ते नरसिंहजी आलं, तर नरसिंहजी पण आलं, तर ते फायदा गरिबांना काय? आम्ही जर मी जनतेला आवाहन करतो, जर आम्हाला जर यांनी मत दिलं ना जनतेने, तर आम्ही 100% जे जनतेचे जे गरजा आहेत, निवड, इथे महानगरपालिकेच्या शाळा बंद झाल्या, तर त्या शाळा परत पुनर्जीवित करून चांगल्या CBSE पॅटर्नचं त्यांना शिक्षण देण्याचं काम आपण करायचं. म्हणजे स्टेट बोर्डाच्या माध्यमातून हो, की चांगलं गरिबांना एक चांगलं उच्च शिक्षण मिळावं, त्याचा मुलगा फाउंडेशनपासून चांगला शिकून तो थोडासा मोठा व्हावा, हा एक आहे. दुसरा, इथे जर आम्हाला ह्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज एरियामध्ये चांगल्या फॅक्टऱ्या आणता आल्या, तर त्या फॅक्टऱ्या आणून लोकांना चांगल्या मदती आपल्याला करायचं काम आम्हाला करायचं आहे. रोजगार देण्याचं काम करायचं आहे. असे खूप काही चित्र आहे. इथे डम्पिंग यार्डचा इश्यू आहे, 15 वर्षापासून सॉल्व झालेला नाही. ठीक आहे, तो जुना प्रॉब्लेम होता. कोणी म्हणेल की तुमच्या वेळेस नव्हता का? हो होता, पण त्यावेळेसची लोकसंख्या किती, आताचीच लोकसंख्या किती, आणि तुम्ही बोलून काय आले? तुम्ही म्हटलं की हे डम्पिंग यार्ड संपवल्याच्या नंतर, म्हणजे निवडून आल्याच्या नंतर लगेच आम्ही संपवू ते, तर तुम्ही काय केलं त्याच्यासाठी? लोकांचं आरोग्य धोक्यात टाकत आहे. म्हणजे असे अनेकशे प्रश्न आहे. आणि तुम्ही आता हे विकास करता. ते क्रीडा खासदार क्रीडा महोत्सव होतो. त्या खासदार क्रीडा महोत्सवमध्ये करोडो रुपयाचा खर्च केला जातो. निरनिराळ्या वेगळ्या पद्धतीचे हिरो आणून लोकांचं एंटरटेनमेंट होते. करोडो रुपये, अब्ज रुपये खर्च केला जाते. जर इथल्या नेत्यांना जर दूरदृष्टी राहिली असती, तर तेवढ्याच रुपयाचा प्रोजेक्ट जर यांनी इथं सुरू केला असता नागपूर शहरामध्ये, तर लोकांच्या हाताला काम मिळालं असतं. असं काहीच नाही आहे. तर आता आम्ही पुढच्या काळामध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर इथे महिलांना त्यांना रोजगार मिळावा, मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, मुलांना रोजगार पण इथेच मिळावा. आणि हे डम्पिंग यार्डचा इश्यू आहे, 6 महिन्यामध्ये कसा हटत नाही? तुम्हाला टेक्निकल त्याचे हे आहे, पॉईंट्स आहेत, ते टेक्निकल पॉईंट्स घेऊन गेले तुम्ही. दिल्ली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा एक नियम आहे की तुमच्या त्या एअरपोर्टपासनं तुमच्या 10 किलोमीटरच्या अंतर्गत कुठलीही याची वस्तू असू नये. तुम्ही नागपूर शहरातलं धोक्यात टाकलं, पण इंटरनॅशनल लोकांना जे येणारे आहेत त्यांना पण जीव धोक्यात टाकत आहे. आणि म्हणूनच इथे विदेशी फूड पॉलिंग नाही आहे. अच्छा, बिलकुल दादा, सातत्याने तुमचा खूप मोठा अभ्यास त्याच्यासाठी राहिलेला आहे. मी 1 मिनिटात खूप मोठा अभ्यास तुमच्यासाठी राहिला. शेवटी मी हेच म्हणेन की सातत्याने तुम्ही कार्यरत आहात. गेली जवळपास 20 वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात. त्या विकास कामाला बघता किती मतदार साथ देईल असं वाटतं, आणि जनतेला काय सांगणार? मला जनता खरंच साथ देईल. त्याचं नेमकं कारण मी लोकांचे प्रश्न नेहमीच मांडत राहिलो. तो त्यांचा प्रश्न मग कोणाचा कुठलाही असो. आता ते मागच्या वेळेस तर रोड ॲक्सिडेंटचा असेल, तर त्या रोड ॲक्सिडेंटमध्ये ते मृत्युमुखी पडलेल्या महिलेला न्याय मिळावा, बेरोजगार लोकांना रोजगाराचा न्याय मिळावा, रोजगार मिळावा, अशा अनेकशे प्रश्न आहे. आता इलेक्ट्रिक बिल वाढलेलं आहे, ते कसं कमी करायचं आहे, तर ते कमी करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. ज्या फॅक्टऱ्या बंद झालेल्या, आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, मी ते राहून गेली. इथे पूर्व नागपूर ही एक, नागपूर शहरामध्ये तुम्ही जर बघितलं तर पश्चिम नागपूर एक हाय क्लास, आणि लोअर ईस्ट नागपूर याला थोडंसं लोअर गणल्या गेलं. त्याचं नेमकं कारण काय की सर्व मॉल्स, मोठ्या मोठ्या कंपन्याचे शोरूम्स, आउटलेट वेस्टला आहे. ओके, ते हे का? पण इथे का नाही आहे? इथे ते आयनॉक्स होतं, ते आयनॉक्स यांच्या त्या कमिशनच्या भानगडीमध्ये ते बंद पडलेलं आहे.
मोठे मोठे बिग बाजारसारखे तिथे आउटलेट्स होते, राजधानीसारखे दुसरे आउटलेट्स होते. एक ते बंद पडलं. एक त्याच्यासोबतच BOT तत्वावर एक सुरेश भटच्या धर्तीवर एक ऑडिटोरियम बनू शकत होतं, पण ते त्यांनी त्यांच्या मानसिकतेमध्ये सतीश चतुर्वेदी हारले तर त्याच्यानंतर हे निवडून आले आमदार साहेब, तर यांनी ते सगळं बंदच पाडून टाकलं. एक दानागंजमध्ये मोठा मॉल बनणार होता 4 एकरमध्ये. आता तो मोठा मॉल बनला जर असता तर इथे मोठ्या मोठ्या कंपन्याचे मोठे मोठे शोरूम्स आले असते, लोकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम मिळालं असतं, परंतु हे यांनी होऊ दिलेलं नाही. म्हणून आम्ही जनतेला तेच आवाहन करतो आहे की हे सगळे कामं करायसाठी परिवर्तन आहे, परिवर्तन करा आणि नेमके जो पूर्ण नागपूरच्या जनतेला न्याय मिळवण्यासाठी एवढा आम्हाला मदत करा. बिलकुल बिलकुल दादा, हे तुमचं जे स्वप्न आहे ते लवकर पूर्ण होईल अशी आशा करते. आज तुम्ही नवभारत नवराष्ट्राशी जुळले, तुमचा वेळ दिला, संवाद साधला, त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते काम करतात, त्यांचं काय व्हिजन आहे आपण जाणून घेतलं, पण या विधानसभा क्षेत्रात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर.